समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। शेगावच्या गायत्री रोहणकर ठरल्या 2025च्या मिस एशिया वर्ल्ड विजेत्या। दुबई येथे नुकतीच पार पडली सौंदर्य स्पर्धा। यापूर्वी देखील मिळाले महत्त्वाचे अवॉर्ड। मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाणाच्या शेगावसारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहणकर या तरुणीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने दुबई येथील 2025च्या मिस एशिया वर्ल्ड विजेत्यापदापर्यंत भरारी घेत मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवलं। शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहणकर या तरुणीने पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन पर्यंत आपलं शिक्षण घेतलं। या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणं शक्य होतं, मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं तिनं ठरवलं। गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती, मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा या शेगावसारख्या शहरांमध्ये उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमांवर त्याची माहिती घेतली आणि आजपर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर, मिस वीरांगणा, मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावलेत। तर आता दुबई येथे नुकताच झालेल्या 2025च्या मिस एशिया वर्ल्ड स्पर्धेच्या त्या विजेत्या ठरल्यात। माझं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय, पण माझी आवड ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये होती। तर त्याच्यामध्ये मी मॉडेलिंगचं स्टार्ट केलं आणि बरेचसे अवॉर्ड जिंकली, जसं मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकले। माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड। तर हे थोडं माझ्याकरता कठीण होतं, पण आता नुकताच दुबई येथे झालेल्या मिस एशिया वर्ल्ड ही कॉम्पिटिशनमध्ये मी विनर झाली। आणि आता माझं पुढचं जे ड्रीम आहे, महिलांना आणि मुलींकरता समाजातील काहीतरी भरीव काम करायचं आणि माझं हे पण क्षेत्र सुरू राहणार, जसं मॉडेलिंग आणि मूव्ही वगैरे ह्याच्यामध्ये पण मला माझं करिअर सुरू ठेवायचं आहे। मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाज आणि नातेवाईकांकडून विरोध देखील पत्करावा लागला, मात्र याचा विचार न करता तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो। आज रोजी तिला मिळालेल्या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय, याचा आम्हाला अभिमान वाटतोय, अशा भावना तिच्या आई वडिलांनी व्यक्त केल्यात। माझ्या मुलीचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तिला एक व्यसंग म्हणजे तिच्या याचं मॉडेलिंग वगैरेचं होतं, त्याच्यामुळे ती जशी पुढे जात आहे तसं आम्ही तिला पूर्णपणे सहकार्य करत आहे। आणि इथं काही शिक्षणाची तशी व्यवस्थाही नसताना त्या क्षेत्रात तिनं पदार्पण केलं आणि आपला प्रवास तिनं जारी ठेवला आणि त्या प्रवासाच्या मागे पूर्णपणे तिच्या मागे आहोत। जेही काही सहकार्य लागते आम्ही तिला पूर्ण अंतःकरणापासून करतो। आमच्या भावना कशा आहेत याच्यापेक्षा अजूनही पुढे गेली तरी आम्हाला म्हणजे खूप अभिमानच आहे तिच्याबद्दल। आम्हाला खूप चांगलं वाटते, म्हणजे सर्वजण येतात, तिचं स्वागत करतात, अभिनंदन करतात, म्हणजे त्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप 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 वाटते। अशीच पुढे जावं, बस हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद। आता ज्यावेळेस त्यांनी मॉडेलिंग करायचा निर्णय घेतला होता, नातेवाईक समाजातून काही प्रतिसाद मिळाला होता? काय मत होतं तुम्हाला? नाही, काही जणांना वाटत होतं असं की चला बा आता पोरगी इतक्या दूर जाते, याच्यात आहे, मॉडेलिंग मध्ये आहे, काही जणांना वाटत होतं, पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नव्हतं वाटत। आणि त्यांना वाटे की नाही बा अजून लग्नही बरं केलं नाही, पण लग्नासाठी समजा हे नाही म्हणते, पण तिची इच्छा पूर्ण करायसाठी आम्ही तिचं लग्नाबद्दल काहीच नाही म्हटलं, पण तिची इच्छा नाही करणारी आहे ती, असं चांगला मुलगा चांगलं स्थळ मिळाल्यानंतर करणारी आहे। पण हे कसं आता तिची इच्छा पूर्ण झाली ना, एवढं शिक्षण होऊन तिचं दुबई दिली, तिचं समजा मॉडेलिंग मध्ये हे करून नंबर करून घेऊन आली, म्हणजे हेच आहे ना, त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे। मिस एशिया वर्ल्ड होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता गायत्रीला मॉडेलिंग क्षेत्राबरोबर महिला व मुलींसाठी भरीव कार्य करायचं आहे।
गायत्री रोहणकर यांच्या यशामुळे बुलढाणासारख्या जिल्ह्यातील मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुण तरुणींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.